ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपला विषय काय आहे? गीतेमध्ये पहिला श्लोक आहे काय? कर्मानुबंधे मनुष्य लोके. जसं कर्म असेल ते कर्माचं फळ. आजपर्यंत ह्या जगामध्ये देव असो, राक्षस असो, कोणी असो, प्राणी मात्र असो, प्रत्येकाचं कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि कोणचं? सत्कर्म. जसं कर्म असेल तसं त्याचं फळ. हे अजून कोणाला चुकलेलं नाही. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. आणि बघ, असा जो विदुर हा कोण होता? यम होता. आणि मांडव्य ऋषीपाशी काय केलं? चोराने काय केलं तर दण टाकलं होतं. आणि त्याला काय केलं? त्या राजांना फाशी दिली. फाशी दिल्यानंतर आणि मग सुळाव चढवलं. आणि मग त्यांनी सांगितलं यमाला, माझा गुन्हा नसताना मला शिक्षा का? तू पहिल्या जन्मामध्ये त्या भुंग्याला काटा टोचला होता. अरे, अज्ञानपणामध्ये आजही 14 वर्षाचा आज जो गुन्हा असतो तो माफ केला जातो. झोपेत आणि अज्ञानपणात हे गुन्हे माफ असतात. आणि मग तुला हिनकुळीत जन्म घ्यावा लागेल आणि खूप त्रास सहन करावा लागेल. असा जो यम, त्या यमाला विदुराचा जन्म घ्यावा लागला. विदुर कोण होता? दासीपुत्र. ज्या वेळेला पांडवांना ज्या वेळेला संतती नव्हती त्यावेळेला याला बोलवलं, कोणाला? व्यासाला. आणि त्या व्यासाने पहिला भोग दिला कोणाला? एक राणीला. तिने डोळे अडकले. तो कोण झाला? धृतराष्ट्र. मग ही नटून थटून गेली. तो कोण झाला? पंडू. आणि मग शेवटी तिनं सांगितलं सत्यवतीनं, एखादा सद्गुण मुलगा पाहिजे. आणि मग दासीला भोग दिला. तो कोण? दासीपुत्र. पण त्याची काय अवहेलना व्हायची? काय? धृतराष्ट्र आंधळा, विदुर मेला. आणि मग कोण? हा प्रधान विदुर. आणि मग ज्या वेळेला पांडवांना वनात लावलं त्यावेळेला आजही बी समाजामध्ये मुलांना जर काही चांगलं सांगायला गेलं, समाजात जर कोणाला काही सांगायला गेलं त्याला वाईट वाटतं, चांगलं पटत नाही, वाईटाला प्रधान येतं. आणि मग तो विदुर काय म्हणला होता धृतराष्ट्राला? अरे, हा जो जन्माला आलाय, हा जन्माला आला दिवसा कोले बुकले होते आणि गोबडं गुपले होते. हा कुळाचा नाश करील. अनेकाकरता एक मेला तरी चालेल, याला मारून टाक. त्याला पुत्रमोह होता, त्याने त्याला मारलं नाही. आणि मग तो काय म्हणायचा? नीतीना वागा. आणि त्यावेळेला दुर्योधन त्याचा राग करायचा. कोणाचा? विदुराचा. आणि तो निमूटपणे सहन करायचा. संत जे असतात, संततया वदती जगी जा, संततया वदती, सरळ बोलती, सरळ चालती, सरळ सरळ असती जगी जा, संततया वदती. असे जे संत असतात, संत काय करतात? वाईट सहन करतात. म्हणून तुम्ही जर तुम्हाला संत व्हायचं असेल तर अपमान सहन करा. आज अपमान कोणी सहन करीत नाही. आणि अपमान सहन केला तो कोण होतो? मोठा होतो. एकनाथ महाराजांचं चरित्र सांगितलेले, तुकाराम महाराजांचं चरित्र सांगितलेले. जेवढे संत होऊन गेले त्यांनी काय केलं? अपमान सहन केला. आणि मग विदुरांना अपमान सहन केला. अपमान सहन केल्यानंतर मग आता हा दुष्ट आहे, याचं अन्न कोणाखाली होतं? द्रोणांना खाल्लं होतं, सगळ्यांनी खाल्लं होतं, भीष्मांना खाल्लं होतं. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि मग तो दुर्योधनाचं अन्न खात नव्हता. तो काय खायचा? कन्या. सात्विक अन्न जर खाल्लं तो बुद्धी सात्विक बनते. आपण काय खातो? वडा, चायनीज, बर्गर आणि तळलेलं अन्न खातो. तामसी आहार, काय राजस आहार, सात्विक आहार. तर आपण सात्विक आहार खात नाही. आणि मग तो काय करायचा? गंगेच्या मेळ्याला जाऊन राहायचा आणि कन्या खायचा. ज्या वेळेला चांगला सत्पुरुष घरामध्ये असतो, प्रत्येक घरात एक कोणीतरी सत्पुरुष असतो. आणि तो घरातून ज्या वेळेला सत्पुरुष निघून जातो त्यावेळेला त्या घराचं आजही वाटोळं होतं. देशाचं कोणीतरी एक असतो, गावात असतो, देशात असतो. आणि तो निघून गेला. बिभीषण ज्या वेळेला रावणानं त्याला निघून गेला, रावणाचं वाटोळं झालं. ज्या वेळेला विदुर निघून गेला तर याचं काय झालं? अख्ख्या पंडुकुळाचा नाश झाला. म्हणून सात्विक आहार घ्या, वाईट सहन करा आणि वाईटाच्या संगतीला राहू नका. हे शिकायला काय मिळतं? एवढा मोठा यम होता, यमाचा अवतार होता तो. यम साऱ्या जगाला मारतो तरी त्याला ते दुःख सहन. म्हणून कर्म करताना विचार करा, विचार करून कर्म करा.
आणि सत्कर्म करा. वाईट बोलू नका, वाईट करू नका. हेच हे आहे आपल्याला शिकायचं आहे. जय भैरवनाथ. पटलं असेल तर क्लिक करा, सदस्य व्हा.